सध्या जपानच्या प्राणी संग्रहालयातला तो छोटासा पॉइंट इंटरनेट वरती तुफान व्हायरल होतोय. आपल्या सगळ्यांना आपल्या आईची खूप गरज असते. जशी माणसाला असते तशीच ती प्राण्यांना सुद्धा असते. हे सगळं पाहिल्यानंतर मला एक गोष्ट जाणवली. नो डाऊट आपल्या सगळ्यांना आपली आई खूप महत्वाची असते, पण अशाच कितीतरी आया म्हणजे कितीतरी प्राणी जेव्हा आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये हिंडत असतात तेव्हा टिंगल टवाळी म्हणून आपण त्यांच्यावरती काठी उगारतो, त्यांना दगडाने मारतो, उगीच आपण त्यांना त्रास देतो. एखादी कुत्री असते, मांजर असतं, एखादी शेळी असते, एखादी म्हैस असते. एकतर आपण टिंगल म्हणून तरी या प्राण्यांना त्रास देतो, किंवा मग त्यांनी काहीतरी आपल्याला त्रास दिला, ते आपल्या अंगणात आले, त्यांनी आपल्या झाडांना तोंड लावलं, आपल्या परिसरामध्ये काहीतरी नासधूस केली, तर आपण त्यांच्यावरती दगड उगारतो, काठी उगारतो, त्यांनी आपल्याला त्रास दिला म्हणून. पण त्याच वेळी त्यांच्या घरी किंवा ते जिथे कुठे राहत असतील निवाऱ्यासाठी, तिथे त्यांची वाट पाहणार असं कुणीतरी छोटूस पिल्लू असतं, जे आईच्या येण्याची वाट पाहत असतं. आपण त्यांच्यावरती काठी उगारतो, दगडाने त्यांना मारतो, त्यावेळी आपण या सगळ्याचा विचार करायला हवा की त्यात त्या प्राण्याला काहीतरी दुखापत झाली, तो प्राणी जर दगावला तर मागे उरलेल्या त्या पंच सारख्या छोटूशा पिल्लाचं काय होईल? हा विचार आपण सगळ्यांनीच करणं गरजेचं